नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवराज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 3चे उमेदवार विजय ज्ञानदेव चौधरी यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. एकंदरीत सरांची ओळख करून द्यायची म्हटलं तर त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे आजपर्यंत काम केलं आणि आज ते प्रभाग क्रमांक 3 मधून वंचित आणि काँग्रेसची युती झाली आहे. त्या युतीच्या वतीनं ते वडालेले आहेत. सर एकंदरीत आपल्याला माझा पहिलाच प्रश्न असेल की आपण ज्यावेळेस या प्रभागामध्ये कधीपासून ठरवलं होतं की आपल्या या ठिकाणी नगरसेवक व्हायचं, मला निवडणूक लढवायची, या संदर्भात काय सांगाल? मी सांगवी प्रभाग क्रमांक 3चा रहिवासी आहे. विजय ज्ञानदेव चौधरी आणि समाजसेवक आहे. निवडणुकीची कधीच आशा केली नव्हती, पण फर्स्ट टाइम निवडणूक आपल्या प्रभागासाठी, आपल्या जनतेसाठी यावेळेस उभा टाकलेला आहे. बरं, नक्कीच. त्यासोबतच आज आपण पाहिलं की बऱ्याच वेळेस काँग्रेसची आणि वंचितची बरीचशी युती होत नव्हती. मागल्या वेळेस काही कंधारावर काही ठिकाणी फायदा देखील झाला. आज नांदेडमध्ये वंचित आणि काँग्रेसची युती झाली आहे, तर यामुळे काही चांगला प्रतिसाद मिळाला असं वाटते का? निश्चितच सर, बघा, यावेळेस नांदेड महापालिकेला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची जी युती झालेली आहे, 100% सांगतो यावेळेस जनता हे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसला संधी देणार आहे आणि महानगरपालिकेला 100% झेंडा फडकणार आहे. तुम्ही वंचितच का निवडले? सर, वंचित असे एक पक्ष आहे की सर्व जाती धर्माच्या सर्व समूहाला घेऊन चालणारा वंचित बहुजन आघाडी, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आहेत. यासाठीच वंचित हा पक्ष मी निवडलेला आहे. एकंदर पाहायला गेलं तुमचा प्रभाग फार मोठा आहे. अनेक वेळा नगरसेवक होतात परंतु कामापासून वंचित राहतात आणि लोकांना देखील म्हणजे विकास कामापासून वंचित ठेवतात. आपला प्रभाग नेमकं कोणकोणत्या विकास कामापासून वंचित आहे असं आपल्याला वाटतं? सर, माझा प्रभाग हा महापालिकेत येऊन 28 वर्ष झालेला आहे आणि अशी दशा आहे की माझ्या प्रभागात विकास झालेलाच नाही. अशी दुर्दशा आहे की नांदेड जिल्ह्यातला एक भाग आहे, किनवटचं जंगलामध्ये एखादं गाव तरी चांगलं असेल त्यापेक्षाही बदतर हे प्रभाग क्रमांक 3ची अवस्था आहे. बघा सर, नेमके कोणकोणते प्रश्न आहेत, मूलभूत कोणते प्रश्न आहेत? मूलभूत सर बघा, आज सुंदर शाळा नाही, एखादी प्रभाग 3 मध्ये बँक नाही चांगली, एखादं तुम्ही प्रभागात चांगला दवाखाना नाही, रस्ता बरोबर नाही, नाल्या नाहीत, गटराचं पाणी रस्त्यावरून पळते सर. तिरत्नगर सारख्या भागामध्ये काय सुविधा आहे? नळाला पाणी सुद्धा बरोबर येत नाही. नळाचं पाणी, नालीचं पाणी पहा, वास त्याचा सारखंच आहे. लाईट सुद्धा बघा, भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा आज एवढा डासाचा साम्राज्य असते, लाईट गेल्यानंतर कोणीच येत नाही. मग आमच्याच कॉलनी मधला एका युवा आहे चांगला, दिनेश मगर, याला धरून जाऊन लाईट रात्रीच्या 2-2 वाजता चालू करावं लागते. अशी दुरवस्था आहे. यासाठी माझ्या प्रभागाचा विकास काही झालेला नाही. यासाठीच मी आज पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडी निवडलेली आहे. विजयराव, एकंदरीत सांगितलं तर प्रभागाचा विकास झाला नाही असं म्हणतात. या अगोदर या प्रभागातून मला वाटतं काँग्रेसलाच मताधिक्य जास्त मिळालं होतं, काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. आता देखील आपण काँग्रेससोबत युती, तसंच होईल का? कसं होईल? तुमच्या दोघे पण काय का पुन्हा तर त्याच रूढी होणार आहे? 100% सर, बघा, यावेळेस की नाही, काँग्रेसचा बालकिल्लाच आहे सांगली हा, आणि एक अपक्ष नगरसेवक गेल्या वेळेस निवडून आलेला आहे आणि 1001% जनता यावेळेस वंचित बहुजन आघाडीला जे दिलेलं आहे. आणि यावेळेस वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती आहे आणि या युतीचा 100% फायदा होणार आहे आणि जनता 100% जे आधीचं पॅनल होतं काँग्रेसचं, तर यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या पॅनलला संपूर्ण योगदान लावणार आहे. अमूल्य मतदान जनता टाकणार आहे. लोकांनी तुम्हालाच मतदान का करावं? कारण की तिरंगी चौरंगी लढत होईल तुमच्या प्रभागामध्ये. अनेक उमेदवार देखील आहेत, अनेक सांगतात की आम्ही ही कामं केली, ती कामं केली. आजपर्यंत तुम्ही काय कोणती कामं केली सामाजिक कामं? सामाजिक कार्यक्रम आणि सामाजिक कार्य 23 वर्षापासून सुरू आहे आणि मला जी जबाबदारी दिलेली आहे, पहिल्यांदाच निवडणुकीला उभं टाकलेलं आहे. आदरणीय श्री बाळासाहेबजी आंबेडकर साहेब आणि आमच्यातले सर्वच यांनी जी जबाबदारी दिली, 100% सांगतो यावेळेस आमचा विजय निश्चित आहे. सर्व वंचित बहुजन आघाडीला यावेळेस अमूल्य मतदान जनता टाकणार आहे आणि जे नगरसेवक आज 8 वर्षानंतर महापालिका निवडणूक होत आहे, 8 वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये कोणत्या नगरसेवकानं काय केलं हे सर्व जनतेला माहिती आहे. आणि हे सर्व येणारे भलाडे जे आहेत ते पैशाच्या जोरावर चाललेत फक्त. आणि यावेळेस जनता 100% त्यांचं जेही असेल पैसा वगैरे सर्व घ्यावं, पण याला वंचित बहुजन आघाडीला यावेळेस अमूल्य मतदान टाकावं हीच मी जनतेला विनंती करतो. नक्कीच सर, जर विजयला जर विजय मिळाला
तर आपल्याला पहिल्या 100 दिवसामध्ये कोणकोणती कामं करायची या संदर्भात काय सांगाल? सर, हा विजय जनतेचा आहे आणि हा जर विजय आहे तर समाजसेवक आहे. 100% सांगतो. 100 दिवसामध्ये सर्वप्रथम माझ्या वार्डामध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था करणार आहे. ज्या आज वार्डामध्ये प्रभागामध्ये पोलवर लाईट नाही, छान सुंदर माझा प्रभाग उजाळ करणार आहे की ज्यांनी आपल्याला उजाळा दिला अशा प्रभागाला आपणही उजाळा देणार आहोत. आणि राहिला प्रश्न बाकीचा, रस्ते नाली वगैरे जे आहेत ते तर करणारच आहोत. आणि प्रभागामध्ये काय आहे माहिती का, सकाळी वॉकिंगला मायमाऊली जातात आणि त्या मायमाऊलीसाठी 100% आम्ही 2 शौचालय बांधणार आहोत. एवढं मोठं नांदेड जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे. एअरपोर्टच्या ठिकाणी पार आसनापासून चैतन्यनगर पर्यंत एकही शौचालय आपल्या बायलिकीसाठी नाही. ह्या प्रभागामध्ये हे 100% आम्ही 100 दिवसाच्या आत याचा प्रयत्न करणार आणि हे काम 100% करणार आहोत. नक्कीच जात होता विजयराव, एकंदरीत संपूर्ण प्रभागातील जनतेला आमच्या युवाराजी न्यूज चॅनलच्या माध्यमातून काय आव्हान कराल, काय सांगाल? सर्वप्रथम मी प्रभाग क्रमांक 3 नागरिकांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये दरवेळेस सर्व उमेदवार पैशावाले येतात आणि त्यांनाच तुम्ही मतदान टाकता आणि ते कमीत कमी 5-5 वर्षे येत पण नाही. यावेळेस एवढं मोठं आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांनी जे आमच्यासारख्या एक सामान्य समाजसेवकाला 23 वर्षापासून सेवा करत आहे, अशा सेवकाला नगरसेवकाची जबाबदारी दिली. मी म्हणतो की कोणाचं घेऊ नका, सर्वांचं घ्या. बघा, ह्यांनी काय सोयाबीन वगैरे विकून पैसे आणले नाहीत, हळद शिजून त्याला वाळू घालून ढोल करून काय पैसे आणले नाहीत. सर बघा, त्या सर्वांचे पैसे घ्यावं आणि तुमचं अमूल्य मतदान यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना टाकावं, हीच मी जनतेला विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये 100% जनता आम्हाला तुमचं अमूल्य मतदान टाकावं आणि जे नगरसेवकांनी केलं नाही ते आम्ही 100 दिवसामध्ये 100% आम्ही करू. ही सर्व जनतेला माझी विनंती राहील, हीच माझी प्रार्थना राहील. सर धन्यवाद सर. हे होते विजय ज्ञानदेव चौधरी सर, हे प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार देखील आहेत. यांच्या संदर्भात आपण संवाद साधलेला आहे. या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्की युवाराजी न्यूजच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. पुन्हा एकदा संपर्क साधू. धन्यवाद. पाहत राहा युवाराजी न्यूज.